इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत। ही लढत खरं तर प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पाटोले अशी रंगणार अशी चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळतेय। मात्र इतर उमेदवारांची काही डोकेदुखी ठरणार आहे का, हे सगळं आपण या चर्चेत जाणून घेणार आहोत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊयात। प्रफुल्ल पटेल हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत धनंजय दलाल, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष आहेत धनंजय दलाल। त्याचबरोबर नाना पाटोले यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चरण वाघमारे आलेले आहेत, भाजपचे महामंत्री सुद्धा आहेत ते। त्याचबरोबर पत्रकार मंडळी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेली आहेत। सर्वसामान्य माणसांचा सहभाग या चर्चेत अपेक्षित आहे, मात्र राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला अधिक दिसते। पण या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना जनतेने पुन्हा का निवडून द्यावं, त्यांनी नेमक्या गेल्या 5 वर्षात काय कामं केली हे आपण समजून घेऊ आणि मग नाना पाटोलेंची काय बाजू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सुरुवातीला आपण नमस्कार, मी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये भंडारा जिल्ह्याचा विकासाची गाथा ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर वाढवण्याचं काम प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून झालं। या जिल्ह्यामध्ये 70% लोक ही गरीब जनता शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांकरता सगळ्यात पहिले पाहिजे आहे सिंचनाची व्यवस्था। आणि मला सांगायला आनंद वाटतो की भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अग्रेसर जिल्हा सिंचनाचा असेल तर तो भंडारा जिल्हा आहे। त्याचं कारण असं आहे की जवळपास 70% सिंचन सुरू झालेलं आहे। त्या सिंचनाची सोय केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। मग या ठिकाणी बावनथडीचा प्रकल्प असो, गोसे असो, धापेवाडा असो, करजखेडा असो, की अशा बऱ्याचशा योजना या ठिकाणी सिंचनाच्या योजना ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे इथला जो बेरोजगार आहे तो बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी प्रफुल्लभाईंनी पूर्ण देश पातळीवर आपलं पूर्ण सामर्थ्य ताकद लावून या ठिकाणी तिरोडा येथे अदानीचा प्रकल्प, त्याच्यानंतर व्हिडिओकॉनचा प्रकल्प, मध्ये लाखनी आणि साकोलीच्या मध्ये भेलचा प्रकल्प, एवढंच नव्हे तर लाखांदूर येथे एक शुगर फॅक्टरी एका वर्षामध्ये तिचं पायाभरणी आणि गाळप संग्रामसुद्धा सुरू करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे। सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्यांनी या ठिकाणी विकलांग लोकांचं एक तपासणीचं शिबिर घेऊन जवळजवळ एका दिवसामध्ये 4300 लोकांना ट्रायसिकल व्हीलचेअर चेकअप सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला। यामध्ये पहिला मुद्दा होता सिंचनाचा, दुसरा मुद्दा होता बावनथडी प्रकल्पाचा आणि तिसरा रोजगारांचा। पत्रकार मंडळी आहे तिथे, त्यांना तुमचं म्हणणं पटतं का हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। या तीनही मुद्द्यांचं विश्लेषण नेमकं कसं करायचं? सिंचनाच्या सोयी झाल्या हे निश्चित आहे, प्रफुल्लभाईंनी केलेले आहेत, पण त्या सिंचनातून येणारी समृद्धी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रकर्षाने जाणवत नाही। तर प्रकर्षाने जाणवली असती तर GDP आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा हा खालून 3ऱ्या-4थ्या नंबरवर राहिला नसता। ही त्यातली महत्त्वाची आहे। आणि धनंजय दलालांनी सांगितलं किंवा विकलांगांना हे दिलं, ही सर्व लिपापोती करणे असं आमच्या ग्रामीण स्थानिक भाषेत म्हणतात। हे लिपापोती करणे आहे। त्याचं इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट काय झालं, त्याचं आर्थिक उन्नयन झालं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा पाहतो तेव्हा आर्थिक उन्नयन सामान्य माणसाचं झालेलं दिसत नाही। रोजगार मेळाव्याचं यांनी उदाहरण सांगितलं की रोजगार मेळावा घेतला, निश्चित स्वागतार्ह आहे, खूप चांगला आहे। ते याचे बॉस आहेत म्हणजे मिनिस्टर म्हणून, पण जे लोक त्या रोजगार मेळाव्यात आले, त्या रोजगार मेळाव्यात आलेल्या लोकांपैकी किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या हे यांच्या पक्षातर्फे किंवा याच्यातर्फे अधिकृतपणे कोणीही सांगितलेलं नाही। मी प्रेस म्हणून सुद्धा मला सुद्धा माहिती नाही की किती लोकांना रोजगार मिळालेले आहेत। त्याच्यामुळे असं वाटतं की हा स्युडो डेव्हलपमेंटचा प्रकार आहे किंवा हा जाहिरातीचा एक प्रकार असला पाहिजे। तो विकास सामान्यांपर्यंत पोहोचला नाही, म्हणून स्थिती अशी आहे की सामान्यांना प्रफुल्लभाई हे आपले वाटत नाही आणि प्रफुल्लभाईंची नाळ सामान्य माणसापर्यंत आहे असं मला हेवीवेट आणि ग्लॅमरस खासदार म्हणून त्यांच्याकडे जरी पाहिलं गेलं तरी सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत की नाही याबद्दल शंका मतदारसंघातल्या अनेकांनी व्यक्त केली। मात्र बावनथडी प्रकल्पाचा उल्लेख आता जो धनंजय दलाल यांनी केला, तिथल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती आहे की नाही?
प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न, पुनर्वसनाचा प्रश्न प्रफुल्लभाईंमुळे सुटला हे निश्चित आहे. त्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. बावनथडी पूर्णत्वाला गेली याचं श्रेयसुद्धा प्रफुल्लभाईला दिलं गेलं पाहिजे. गोसाई खुर्दचं बांधकाम पूर्णत्वाला जाणे ह्याच्यामध्ये अनेक लोकांचे हात लागलेले आहेत. शेवटला हॅमर मारण्याचं काम प्रफुल्लभाईंनी केलं. पण त्याच्यातली मला महत्त्वाची गोष्ट जाणवते की पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी त्यांनी 1200 कोटी रुपयाचं पॅकेज आणलं. पण त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो निग्लेक्टेड राहिलेला आहे. तो असा आहे की ज्या गोसाई खुर्दच्या कमांड एरियामधली जी जमीन पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना मिळायला पाहिजे होती, भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं आणि भारतातलं सुद्धा हे एकमेव उदाहरण असावं की प्रकल्पग्रस्तांना एक आर जमीनसुद्धा कमांड एरियामध्ये मिळालेली नाही किंवा देण्याचा प्रयत्नसुद्धा राजकीय स्तरावरून केला गेला नाही. आपण याचं उत्तर घेऊयात. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा संबंध महाराष्ट्रात भंडारा गोंदियात तर आहेच, याची साक्ष आता इकडची मंडळी सुद्धा देतील. पण का आपण सोडवू शकलो नाही? राजकीय महत्वाकांक्षा आपली कमी पडते का? तुम्ही बोला सर. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न हा प्राधान्य देण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांनी केलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये पहिला भंडारा जिल्हा असे असेल की त्यांनी गोसेच्या पुनर्वसनाकरता 1200 कोटी रुपयाचा पॅकेज मिळाला. त्याचे पैसेसुद्धा आलेले आहेत. त्या पैशाचं वाटप सुरू आहे. आणि दुसरं, माझे मित्र पत्रकारांनी विचारलं तर बावनथडीचं पाणी हे दोन्ही हंगामामध्ये पिकांना यावर्षी मिळणं सुरूसुद्धा झालेलं आहे. लोकांनी 2-2 पिकं घेतलेली आहे. भाजपला हे सगळं पटतंय का आणि जनतेच्या मनात नेमकं काय आहे? प्रफुल्ल पटेल या जिल्ह्यातून 4दा निवडून आले. देशातले श्रीमंत मंत्री झाले. श्रीमंत मंत्र्याच्या यादीत प्रफुल्ल पटेलांचं नाव आहे. पण जिल्हा अजूनही गरीब राहिला. हे मी म्हणत नाही, जिल्ह्याचा रेकॉर्ड सांगते. अजूनही माणसाचा विकास झाला नाही ही स्थिती या जिल्ह्यामध्ये आहे. अजूनही बिहार जीएफचा पैसा येतोय. हे म्हणतात की सिंचनाचा अनुशेष राहिलेला नाही. मोठ्या प्रमाणात सिंचनाचा अनुशेष आहे. ज्या दांडेकर समितीने सिंचनाचा अनुशेष नाही म्हणून अहवाल दिला तो फक्त रेकॉर्डवर घेतला. जिल्ह्यामध्ये 2000 मालगुजारी तलाव आहेत, पण मालगुजारी तलावामधली जमीन अजूनही सिंचनाखाली रेकॉर्डवर दाखवली आहे. प्रत्यक्ष सिंचन होत नाही. तलावामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. तलावामध्ये गाळ साचलेली आहे. बारमाही ओलीत होत नाही. म्हणजे सिंचनाचा अनुशेष अजूनही जिल्ह्यात आहे. पुनर्वसनाच्या बाबतीत हे जे म्हणाले 30 वर्षाच्या पूर्वी जमीन संपादित केली, 2 लाख रुपये एकरच्या भावानं शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. आता ती जमीन 60 लाख रुपये एकरच्या भावानं चालली आहे. शेतकरी अजूनही नाराज आहे. त्यामुळे अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही. अदानी सारखा प्रकल्प असेल किंवा अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प प्रफुल्ल पटेल यांनी मतदारसंघात आणले, याबद्दल दुमत नाही. मात्र स्थानिकांना रोजगार मिळू शकला नाही. दांडेकर समितीच्या अहवालाचा आता जो उल्लेख करण्यात आला त्यामध्ये सुद्धा सिंचनाचा जो प्रश्न आहे तो तसाच शिल्लक असल्याचं नमूद करण्यात आलं. हे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, पण तलाव खरंच अस्तित्वात आहेत का? या तीनही प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तरं आणि वास्तव नेमकं काय आहे ते तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीचा औद्योगिक विकास अपेक्षित या जिल्ह्यामध्ये आहे त्या पद्धतीचा विकास न करता एक देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. खरं तर शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, शेतमालावर जे प्रक्रिया उद्योग जर इथे निर्माण झाले तर जो शेतकऱ्याचा पोरगा बेरोजगार आहे त्याला काम मिळेल आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल तरच इथे शेतकऱ्याचा सुद्धा प्रश्न मिटू शकतो आणि शेतकऱ्याच्या पोराचा सुद्धा बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकतो. परंतु इथं ज्या पद्धतीनं कुठले जे कारखाने उभे केलेले आहेत याच्यामध्ये खरं तर शेतकरी भूमिहीन होत चाललेला आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा डाव आहे. इथे मुबलक पाणी जे आता मिळणार आहे किंवा कमी पैशामध्ये कमी किमतीमध्ये जे जमिनी मिळतात आहेत त्याच्यासाठी इथे नवीन हे उद्योग आणलेले आहेत. खरं म्हणजे नाही, स्थानिकांना अजून ज्या पद्धतीनं पाहिजे आहे, ज्या तीव्रतेनं बेरोजगारी वाढते आहे त्या तुलनेत 1% सुद्धा रोजगार मिळत नाही. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा काही जण आहेत आपल्या बरोबर. खरोखर सिंचनाचा जो प्रश्न आहे तो सुटलेला दिसतोय का मतदारसंघात? नाही, हे सगळं चुकीचं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये गोसे धरण जे बनलं, गोसे धरणामुळे जे शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आणि त्याचा फायदा या शेतकऱ्यांना गोसेचा होणार नाही म्हणून भंडारा जिल्ह्यामध्ये 5 लिफ्ट इरिगेशन करण्यात आल्या. 6 लिफ्ट इरिगेशन, त्याच्यातली 1 लिफ्ट इरिगेशन 1998ला चालू झाली. ती 41 गावाला पाणी देते. पण 98 पासून आज 2014 पर्यंत 5ही लिफ्ट, एका लिफ्टचं तर 2दा उद्घाटन झालं पण अजूनही पाणी सोडण्याच्या लायकीचं झालं नाही. अजूनही पूर्ण झालं नाही. फक्त 5 पैकी 1 लिफ्ट जवळपास 80% काम झालं. काही लिफ्टचं कामच नाही झालं. नेराचं 1 लिफ्ट 60%च काम झालं. म्हणजे ज्या उद्देशानं गोसे धरण बनवण्यात आलं, जिथं या भंडारा जिल्ह्याचं नुकसान झालं शेतीचं, त्या मनाचा मोबदला मिळवणं म्हणजे हे जे येथील स्थानिक खासदार प्रतिनिधी पूर्ण हे झालं, म्हणजे त्याला काय म्हणतील सक्सेस होऊ शकले नाही.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आपण आपली इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आलेलो आहोत। या मतदारसंघातल्या धान उत्पादकांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा बनलेला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने खासदारांनी नेमकी काय कामगिरी केली आहे हे आपण जे प्रतिस्पर्धी उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊयात आणि त्यांच्या आरोपात खरंच तथ्य आहे का हे पत्रकार मंडळींना विचारूयात। नेमकं धान उत्पादक शेतकऱ्याची आज अवस्था काय पाहायला मिळते? धान उत्पादक शेतकऱ्यांची इतकी अवस्था वाईट आहे की त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सॉल्व्ह झालेले नाही। मी जो आधीच म्हटलं की सिंचनाचा अनुशेष अजूनही शिल्लक आहे। ज्यांना बारमाही ओलिताच्या साधन नाही पण रेकॉर्डवर जमीन दाखवलेली आहे त्यांना अजूनही ओलिताच्या सुविधा शासनाकडून पुरवण्यात आलेल्या नाही। कुठल्याही सिंचनाच्या विहिरी सुद्धा त्यांना नियमानुसार देता येत नाही कारण त्यांचा रेकॉर्ड चुकीचा आहे आणि सिंचनाचा अनुशेष नाही म्हणून दांडेकर समितीने अहवाल दिल्यामुळे त्यांच्या शेतावर कुठल्याही सुविधा आपल्याला पुरवता येत नाही। शेतकऱ्यांना अवर्षणाची जी परिस्थिती यावर्षी आलेली होती त्या परिस्थितीमध्ये सरकारने कुठल्याही प्रकारची बरोबर मदत केली नाही। म्हणजे 100 रुपयाचे खाते उघडायला सांगितले आणि काही शेतकऱ्यांना 80 रुपयाची मदत मिळाली। त्याच्यामुळेही शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे। म्हणजे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्यात रस जाणवत नाही असंच काहीसं म्हणावं लागेल कारण की खऱ्या अर्थाने इथं जो मुख्य महत्त्वाचा घटक आहे शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, 70% मतदार हा धान उत्पादक शेतकरी आहे आणि इथे धानाच्या भावाचा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 1,75,000 हेक्टर शेत जमिनीमध्ये 30 क्विंटल हेक्टरी याप्रमाणे जवळपास 55 लाख क्विंटल धानाचे उत्पादन होते। परंतु सरकारचे जे आधारभूत धान खरेदी केंद्र आहे ते केवळ देखावा म्हणून आहे। यावेळी फक्त 12% धान खरेदी झालेली आहे, 4 लाख क्विंटल धान खरेदी झालेली आहे आणि सरकारने 2,30,000 शेतकरी कुटुंब आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये। त्यापैकी 8,000 शेतकऱ्यांनी ज्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकला त्यांना धानाचं 200 रुपये बोनस दिला आहे आणि त्याचा इतका गवगवा केला गेलेला आहे। खरं म्हणजे 2,30,000 शेतकरी कुटुंबांपैकी फक्त 8,000 शेतकऱ्यांना जर बोनसचा लाभ मिळत असेल तर अशा बोनसचा काय उपयोग? आमदार म्हणून जर जनता तुमच्यावर समाधानी नसेल तर ती तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत का मतदान करेल? आणि त्यानंतर धनंजयजी धान उत्पादकांच्या प्रश्नावरती तुमची प्रतिक्रिया। ही अवस्था कोणामुळे निर्माण झाली हे आधी समजून घेणं आवश्यक आहे। जेव्हा वैनगंगा सहकारी साखर कारखाना भंगारात विकायला काढला होता तेव्हा नानाभाऊ पटोले यांनी आंदोलन करून तो साखर कारखाना थांबवला। आमचे नेते नितीनजी गडकरी यांनी भंगारात विकायला काढलेला कारखाना हा लिलावाच्या माध्यमातून खरेदी केला आणि कारखाना सुरू केला। शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी हा राष्ट्रवादीला मतं देणार नाही म्हणून प्रफुल्लभाईंना असं वाटलं की आपणही कारखाना काढला पाहिजे म्हणून त्यांनी लाखांदूरमध्ये कारखाना काढताना आपला एरिया ठरवून दिलेला नाही आणि शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली की आमच्या क्षमतेपेक्षा लागवड केली। नाना पटोले यांच्या क्षेत्र आणि जो गाव आहे तो लाखांदूरच्या परिसरात आहे। वास्तविकता लाखांदूरच्या कारखान्यांनी तो ऊस उचलायला पाहिजे होता, तो उचलला नाही, त्यांचं क्षेत्र ठरवून दिला नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। तुम्ही कारण सांगताय सर, आपण पाहतोय की ऊस उचलला नाही, हे काटशहाचं राजकारण नाही का? आणि यामध्ये शेतकऱ्याला राजकारणी नागवतायत अशी परिस्थिती नाही आहे का? म्हणजे राजकारणी नागवण्यापेक्षा नाना पटोले आणि बाकीच्यांनी जे आजच मजाचं बोलणं झालं की बा नियोजन करून ऊसाची लागवड होणे हे जरुरी काम होतं। पण शेतकऱ्यांचा आग्रह त्यांना त्याच्यात जी सुबत्ता दिसत होती त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात ऊसाची लागवड केल्या गेली आणि ऊसाची लागवड ज्या प्रमाणात झाली त्या प्रमाणामध्ये दोन्हीही कारखान्यांची गाळप क्षमता नाही। त्याच्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आत्ता जो मुद्दा सांगितला की त्या ठिकाणी कोणीतरी तो ऊस वगैरे जाळला, लेटेस्ट अपडेट त्याच्या बाबतीतला असा आहे की त्या माणसाला सांगितलं की तू ऊस जाळ, त्याचे आम्ही फोटो काढू आणि त्याच्या बातम्या देऊ, असं त्याच्यामागचं लॉजिक आहे। आणि ऊस जाळण्याने ऊस खराब होत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस जाळल्यानंतरच ऊस गाळपासाठी नेला जातो। शेतकऱ्यांमध्ये उद्विग्नता पाहायला मिळते की नाही? शेतकऱ्यांमध्ये उद्विग्नता असण्यापेक्षा राजकारणी पर्टिक्युलरली नितीन गडकरी यांनी जी काही त्यांना खूप स्वप्न दाखवलेली आहेत ती स्वप्नपूर्तीची कामं त्यांनी अग्रक्रमाने करायला पाहिजे। निव्वळ घोषणा करून किंवा लोकांना लॉलीपॉप देऊन कामं होणार नाहीत, तर त्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध काम करणे हे जरूर। नियोजनबद्ध कामाची अपेक्षा आहे ती दोघांकडे नाहीये। सर, धान उत्पादकांच्या प्रश्नावर आपण तुमची प्रतिक्रिया घेऊयात। आपण का त्यांना किमान आधारभूत किंमत देऊ शकत नाही? धान खरेदीचा जो रेट आहे मला वाटतं की या वर्षी गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक वर्षी साधारणतः 1200 ते 1300 रुपये वाढत आहेत। परंतु या आधी जे सरकार होतं त्यांनी कधी इतके रेट वाढवले नाही, इतके रेट आत्ता वाढलेले आहेत।
आता माझे मित्र म्हणतात की काय किमतीने धान उत्पादक शेतकऱ्याचं धान उचललं जातं? मी अजूनही समर्थन करत नाही की जे रेट आहेत ते चांगले आहेत असं मी म्हणत नाही, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं जे प्रत्येक वर्षी रेट वाढवून दिलेले आहेत त्याचा स्लॅब जर आपण बघितला आणि ज्यावेळेस युतीचं शासन होतं त्यावेळेसचा रेट बघितला तर केव्हाही हे आघाडीचं जे सरकार आहे आपण पाहतो ते विदर्भ शेतकऱ्याच्या बाजूचं आहे म्हटलं असं तर म्हणायला विदर्भ म्हटलं की फक्त कापूस शेतकऱ्याचा प्रश्न हा उचलला जातो, पण भंडारा गोंदियामध्ये असलेले विशेषतः धान उत्पादक हे मात्र वर्षानुवर्ष किमान आधारभूत किमतीसाठी भांडतायत. ही वस्तुस्थिती आहे की नाही? नाही, मी याचं एक खंडन याच्याकरता करतो की आज शेतकऱ्यांना जे किमती मिळत आहेत त्या मागच्या इतक्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या किमती, आताच माझ्या मित्राने सांगितलं की खरेदी केंद्रावर खरेदी होत नाहीये. याचं कारण हे आहे की यावर्षी, मागच्या वर्षी आणि यावर्षी एक्सपोर्ट आहे, ते एक्सपोर्ट जे बॅन होतं ते मुद्दाम आपण उचललं. ज्या सरकारने एक्सपोर्ट बंदी हटवली त्याच्यामुळे चांगले खरेदीमध्ये यावर्षी आपल्याला किमती मिळून राहिला. हे सरकारने चांगलं उत्तम काम केलं असं तुम्ही म्हणताय. अगदी थोडक्यात तुमची बाजू. माझा प्रश्न आहे माझ्या मित्रांना की किती धान उत्पादक शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये हमी भावाचा फायदा झाला? 55,00,000 क्विंटल मालाच्या उत्पादन होतो, धानाचं उत्पादन होतो आणि फक्त 7 लाख क्विंटल धानाची खरेदी हमी भावानं केली जाते. म्हणजे काही मोजक्या शेतकऱ्यांना हमी भावाचा फायदा मिळतो, बाकीच्या शेतकऱ्यांचा धान हा खुल्या मार्केटमध्ये विकला जातो. आपल्या जिल्ह्यामध्ये 55,00,000 क्विंटल धानाच्या उत्पादन होत असताना फक्त 10 लाख टन धानाची कॅपॅसिटी साठवून ठेवण्यासाठी सरकारी गोदाऊन आहेत, फक्त 3 गोदाऊन आहेत. 148 धान खरेदी केंद्र मंजूर आहेत, 150 गोडाऊन आहेत, त्याच्यात फक्त 2च शासकीय गोडाऊन हे सरकारच्या धान खरेदीसाठी कामात आहेत. इतरत्र खाजगी गोडाऊन एकदम कमी म्हणजे साठवून क्षमतेचे आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सगळा धान हा उचलला जात नाही, त्यांना हमी भाव मिळत नाही. आम्ही या सरकारला मागणी केली होती की तुम्ही उत्पादनावर हमी भाव जाहीर करावा, यांनी अजूनही उत्पादनावर हमी भाव जाहीर केला नाही. उत्पादनावर हमी भाव जाहीर झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला नेमकं या सगळ्याचं काय मतदारसंघाची तीव्रता म्हणून जाणवतं? एक परिस्थिती अशी आहे की धान उत्पादकांचा जो विषय अत्यंत गंभीर असा विषय आहे. निश्चितच शासनाने त्यावर 200 रुपये बोनस दिलेला हा एक महत्त्वाचा एक निर्णय या मागच्या अधिवेशन काळामध्ये झालेला. पण मुळामध्ये असं आहे की जे उत्पादन खर्च सातत्याने धान उत्पादकांचा वाढत चाललेला आहे आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये जो मोबदला मिळतो आहे तो फार अत्यल्प आहे. त्या दृष्टिकोनातून धान उत्पादकांचा जो प्रश्न आहे तो हा अजूनही या भागामध्ये तीव्रतेने जाणवतो आहे. दुसरा महत्त्वाचा विषय राहिलेला तर धान खरेदी केंद्रांचा, आधारभूत जे धान खरेदी केंद्र आहेत त्या माध्यमातून जे धान्य उचल केली जाते किंवा शासनाच्या माध्यमातून खरेदी केलं जातं तो धान्य 2009 पासून त्याची कुठलीही विक्री किंवा त्याचं कुठलंही मिलिंग केलं गेलं नाही आणि असं 250 कोटीच्या जवळपासचं धान्य जे आहे ते आज गोदामामध्ये सडलेलं आहे. ती एक राष्ट्रीय संपत्तीची हानी याला म्हणता येईल. या निवडणुकीतले नेमके महत्त्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत? सर्वसामान्य माणसाला नेमकं काय वाटतंय? राजकीय कार्यकर्त्यांना काय वाटतंय? वस्तुस्थिती काय आहे? चर्चा जी आत्ताची सुरू आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिंचनाच्या 70% जो सिंचन आपला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र झालेलं आहे, तर त्यामध्ये मी म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतो की हे फक्त कागदावर आहे. असं कुठलेही अजूनपर्यंत आता अदानीच्या तुम्ही जो मांडलेला आहे तर धापेवाडाचा जो पाणी आहे तो अदानीला चाललेला आहे. म्हणजे शेतकरी जो आहे हा जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राचा जो पाणी आहे तो हिसकावून ते उद्योग उभारतात. त्या उद्योगामध्ये बेरोजगारांना रोजगार नाही आहे. जे रोजगार ते देत आहेत ते बाहेरून आलेले बिहार किंवा झारखंडचे जे लोक आहेत ते तिथं म्हणजे रोजगार करतात, त्यांना रोजगार नाही आहे. शेवटी आज ते सांगतायत की आज कल्पात्री, कट्टंगी, तेळवा, शिवनी, रजेगाव, काठी असे अनेक प्रकल्प आहेत, त्याला 10 वर्षापासून पैसा नाही आहे. तो पाणी त्यांचा जो पाणी आहे तो शेतकऱ्यांना दिला जात नाहीये. मग तो सिंचन कुठं केलेला आहे? हा जो सिंचन झालेला आहे तो फक्त उद्योगाकरता झालेला आहे. म्हणजे हे भांडवलशाहीचे जे राजकारण आहे तो सध्या ह्या 4 आपण भांडवलशाहीच्या राजकारणावरती प्रतिक्रिया घेऊयात. धनंजयजी, अदानीचा 2400 मेगावॅटचा मोठा प्रकल्प आला, सर्वसामान्यांना खरंच रोजगार मिळाला का? आणि वस्तुस्थिती काय असेल तर ती आकडेवारी सकट आपण सांगावी. माझ्याजवळ याची आकडेवारी आहे. आपण जर असं म्हणत असाल की एखाद्या उद्योगाला पाणी देणार नाही तर भंडारा जिल्ह्यामध्ये का कुठल्या देशामध्ये एकही उद्योग येणार नाही. अतिरिक्त पाणी आपण तिथे द्यायला पाहिजे उद्योगाकरता. आणि त्या ठिकाणी अदानीमध्ये साधारण 8,600 लोक आजच्या मितीला कार्यरत आहे, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या. त्या 8,600 पैकी जवळजवळ 8,000 लोक हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे आहेत. हे अभिमानाने मला सांगा. हे वास्तव आहे का? खरी परिस्थिती अशी आहे का?
मला असं वाटतं अशा पद्धतीने जर रोजगार मिळाला असता तर कदाचित बेरोजगारीचा एक 10-20% प्रश्न तरी निश्चित सुटला असता. तुम्हाला पटतंय का? नाही, याच्यामध्ये असं झालेलं आहे की एक महत्त्वाचा विषय आहे की रोजगाराचा जो विषय आहे या ठिकाणी यांनी सांगितलं. मला माहिती आहे की बाबा जे धनुभाऊंचं त्या ठिकाणी जाणं कमी असेल, होऊ शकतं त्यांच्या नॉलेजमध्ये, पण मला काल परवा 4000 लोकांना रोजगार मिळाला अशी माहिती मला स्वतः दिलीप बनसोड यांनी स्वतः दिलेली आहे. तर मग कुठेतरी तुमच्यामध्ये कुठेतरी हा मतभेद असेल तर तुम्ही ह्यामध्ये क्लिअरन्स करावं. पण दुसरं राहिलेलं आहे की बा एखादा उद्योग आलेला आहे तर त्याच्यामध्ये रोजगार मिळणारच. राहिलेला आहे पाण्याचा प्रश्न. अनेक वर्षांपासून 25 वर्षापासून जे प्रकल्प जसं धापेवाडा सिंचनचं पाणी त्या ठिकाणी जाण्याचा आरोप आहे. निश्चितच उद्योगाला पाणी मिळालं पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, पण अगोदर ज्या शेतकऱ्यांसाठी जे प्रकल्प किंवा सिंचन प्रकल्प झाले तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे, असं या भूमिकेचे आम्ही आहोत आणि या मताचे आहोत. माझ्या मित्राने विचारलं की शेतकऱ्यांच्या आधारभूत जे आहेत, शेतकऱ्यांच्या बेस काही इंडस्ट्री सुरू झाल्या पाहिजे उत्पादनाच्या बेसवर. आज लाखांदूरचा साखर कारखाना सुरू झालेला आहे. पवनीतला एक साखर कारखान्याचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि बहुतेक पुढच्या वर्षी त्याचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे. या पद्धतीचे आपण काम करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त अजून काय करणार? हा निवडणूक अजेंडा आहे. जो भूमिपूजन होणार आहे हे सांगणं म्हणजे हा निवडणूक अजेंडा आहे. अदानी पॉवर प्लांटचा जो आपला विषय सुरू होता आणि यांनी सांगितलं 8000 नोकऱ्या, चेतन भाऊंनी सांगितलं 4000 नोकऱ्या, मी सांगितलं फक्त 2100 बेरोजगारांना रोजगार मिळाला. माझ्याजवळ सर्टिफाय कॉपी आहे. अदानी पॉवर प्लांट आला तेव्हा या मतदारसंघातल्या लोकांना सांगण्यात आलं की यामुळे लोड शेडिंग मुक्त भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा होईल, यामुळे शेतकऱ्यांना वीज मोफत मिळेल, या अदानी पॉवर प्लांटमुळे आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू, या अदानी पॉवर प्लांटमुळे शेतकऱ्यांना वीज कमी दरामध्ये देऊ. पण या प्रकारची कुठलीही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी झाली नाही. शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही हे वास्तव आहे. पटतंय का? भंडारा जिल्ह्यामध्ये थोडंसं हे विकासावर जी चर्चा होत असताना एक महत्त्वाची चर्चा असं वाटते की 55% जनता इथली BPL मध्ये आहे. तर खऱ्या अर्थाने जर विकास होत असेल तर हा BPLचा आकडा कुठेतरी कमी झाला पाहिजे. शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे त्याचबरोबर हेवीवेट खासदार म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बघितलं गेलं. मात्र गेल्या वेळी त्यांनी जाहीर केलेली संपत्ती आणि यावेळी जाहीर केलेली संपत्ती यामध्ये 70 कोटी रुपयांची वाढ झाली. पण सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात मात्र काही समृद्धता आली आहे का, की फक्त लोकप्रतिनिधींचीच संपत्ती, मग ती कुणाचीही असो? आपल्याला काही फक्त प्रफुल्ल पटेलांबद्दल बोलायचं अशातला भाग नाही. सध्या ते खासदार आहेत त्यामुळे ही चर्चा अपरिहार्य आहे. नाना पाटोलेंची सुद्धा आपण चर्चा करू, पण सर्वसामान्य माणसाचा विकास मग का होत नाही आणि लोकप्रतिनिधींचा का होतो असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. हे गणित जे आहे ते नेमकं कसं काय आहे? याबाबतीतले पी साईनाथ नावाचे जे हिंदूचे रेसिडेंट एडिटर आहे की भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक श्रीमंत माणूस तुमचा लोकसभेतला प्रतिनिधी आहे, ज्याच्या मतदारसंघामध्ये 53 ते 55% लोक BPL आहेत. तू काय सांगशील की कसं काय हे सगळं गणित जुळून येताना दिसतं आणि मतदारसंघाचा मात्र 55% लोक जे आहेत ते अत्यंत दारिद्र्यावस्थेत जगताना दिसतात? लास्ट टाइम प्रफुल्ल पटेल जवळपास यांनी 124 कोटी संपत्ती घोषित केली होती आणि यावर्षी जवळपास 70 कोटी वाढून जवळपास 195 कोटीवर पोहोचलेली आहे. तर यामध्ये जो रेशो आहे जवळपास त्यांनी 70% आपल्यावर दाखवलेली आहे आणि बाकीची वर्षाबेन पटेल यांच्यावर दाखवलेली आहे. तर परंतु जिल्ह्याचा विकास पाहता विकास तो नावापुरता आहे, बट संपत्ती ही वाढून राहिलेली आहे. या अनुषंगाने नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा या अनुषंगाने जवळपास 64 लाखाची संपत्ती घोषित केली. परंतु मला तरी असं वाटते विकासाच्या दृष्टिकोनातून संपत्ती जर वाढत आहे परंतु ती त्यांची पर्सनल, दॅट्स आय मीन. मला वाटतं धनंजय दलाल यांना विचारूयात. सर, तुम्ही जरूर तुमची बाजू मांडा. आम्ही म्हणत नाही आहोत भ्रष्टाचारामुळे वाढली, पण मुद्दा हा आहे मतदारसंघात तो विकास दिसत नाही आणि स्वतःचा विकास दिसतो. हे समीकरण काय आहे? मॅडम, याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की कोणी जन्मता जर श्रीमंत जन्मला तर हा त्याचा दोष आहे का, याचं उत्तर मी तुम्हाला विचार. मी 70 कोटी वाढलेल्या रकमेबद्दल अत्यंत स्पेसिफिक विचारलं सर. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवलेले आहेत ते आणि म्हणून त्याची प्रॉपर्टी वाढलेली आहे. बोला सर. प्रफुल्ल भाईंनी कोणत्या माध्यमातून प्रॉपर्टी वाढवली याच्या माझा कुठलाही आक्षेप नाही. पण आता काकांनी सांगितलं आपल्या पिंपळापुरे साहेबांनी की 55% BPL ची संख्या या जिल्ह्यात वाढली. पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की 2012 साली आपल्या जिल्ह्याचं सर्वेक्षण झाला, BPLचं सर्वेक्षण झाला. त्या BPLच्या सर्वेक्षणामध्ये यांना गोपनीय अहवाल असा मिळाला की या जिल्ह्यात गरिबांची संख्या अजून वाढत चाललेली आहे.
मी श्रीमंत होत चाललेला आहो, ही जर यादी मी पब्लिश केली तर माझी कुठंतरी नाचक्की ठरेल. म्हणून 2012ला झालेला सर्वेक्षणाची यादी अजूनही यांनी जिल्ह्यामध्ये पब्लिश केलेली नाही. आज 2014 सुरू आहे. गरिबांची संख्या वाढण्याचा मुद्दा आहे, त्यावर काही प्रतिक्रिया आली नव्हती. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? संख्या वाढली आहे की नाही वाढली मतदारसंघात? लोड शेडिंगवर बोलणार आहे, कारण की आमच्या शहरी भागातल्या बाजूला पूर्ण शेती आहे आणि तिथे 18 ते 20 तास लोड शेडिंग आहे. शासनाचे पत्र आहे, आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की, पण त्यांनी सांगितलं आम्ही लोड शेडिंग बंद करू शकत नाही, कारण की 18 तास त्यांनी दिलं होतं की 2012मध्ये आम्ही लोड शेडिंग मुक्त करू. पण हे पत्र दिलं आम्हाला त्यांनी की आम्ही 18 तास लोड शेडिंग 24 तास यूज करणे आम्हाला शक्य नाही. पण त्याच्यासाठी शासनाने काहीतरी करावं और शेतकऱ्यांना बेहाल होत आहेत त्यांच्यामुळे. तुमच्या या पत्राचं उत्तर पण आपण घेऊयात, पण पत्रकारांकडनं सुरुवातीला प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर आता जे म्हणाले की गरिबांची जी संख्या आहे देते ना सर, तुम्हाला उत्तर द्यायला बोला सर. कुठल्याही अदानीच्या जाहीरनाम्यामध्ये लोड शेडिंग करणार नाही किंवा फुकटमध्ये वीज पुरवू असं कुठलीही या ठिकाणी सांगितलेलं नाही. हे चुकीचं विरोधक या ठिकाणी प्रचार करतात. हा चुकीचं कुठेही म्हटलेलं नाही. हा ज्या दिवशी त्या स्टेजला जेव्हा वीज निर्मिती होईल कारखान्याची, त्यावेळेस भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला प्राधान्य देण्यात होईल हे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जवळपास 700 राईस मिल या मतदारसंघामध्ये होत्या, त्यातल्या जवळपास आता फक्त 150 सुरू असाव्यात अशी परिस्थिती आहे. खरंच विकासाची नेमकी काय व्याख्या या मतदारसंघामध्ये आपल्याला जाणवते? मी तेच सांगू इच्छितोय की हा जो भंडारा गोंदिया जिल्हा आहे तो महाराष्ट्रातला शेवटच्या कोपऱ्यातला जिल्हा आहे. इथले जे जिल्हे आहेत ते धान उत्पादक आहेत आणि इथला जो केंद्रबिंदू आहे तो शेतकरी आहे. शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही हीच परिस्थिती आहे. पण तिथल्या इथं 2000 रुपये म्हणजे प्रति क्विंटल भाव मिळतो आणि इथं 1380 रुपये सरकार जाहीर करते. म्हणजे हा खूप मोठी तफावत आहे. तिथं बोनस आधी जाहीर होतो, इथं धान विकल्यानंतर बोनस जाहीर झालेला आहे. ही थोडीशी एक हे झालेलं आहे. प्रक्रिया उद्योग, थोडासा प्रक्रिया उद्योग सांगतो की माननीय प्रफुल्ल पटेल हे 10 वर्षापासून केंद्रात मंत्री आहेत, त्यानंतरचे 4दा निवडून आलेले आहेत. पण शेती आधारावर म्हणजे आता धान उत्पादक जिल्हा आहे आणि बाकीच्याही गोष्टी आमच्या इथं उत्पादित होतात. तर हा शेती आधारित उद्योग झालेला नाही आहे, त्यामुळे रोजगार वाढू शकतो असा काहीही झालेला नाही आहे. दुसरा असं की 3000च्या वर भंडारा गोंदिया जिल्ह्यात ते मामा तलाव आहेत. आता ते मुद्दा तिथे उपस्थित झाला होता, पण मामा तलावांच्या खोलीकरण झालेलं नाही, म्हणजे सिंचनाची व्यवस्थाच झालेली नाहीये. हा शेतकरी जो आहे तो वरच्या पाण्यावर पूर्णतः म्हणजे डिपेंडेंट आहे. बरोबर आहे, सिंचन पोहोचलं नाही असं तुम्ही म्हणताय. पण राईस मिलच्या प्रश्नावर तुमचं उत्तर अपेक्षित आहे. ही वस्तुस्थिती आहे की नाही आणि असेल तर कारण काय? आज जर इतका जर धान आज ठिकाणी प्रोडक्शन होत आहे तर डेफिनेटली त्याचं राईसिंग तर मिलिंग तर होतेच आहे ना. मिलिंग कुठे होत नाही. 150 मिल आता फक्त सुरू आहेत, ही वस्तुस्थिती आहे की नाही? नाही, ही खोटी माहिती आहे यांची. ही खोटी माहिती आहे. सगळ्या राईस मिल चालू आहेत आणि उलट्या राईस मिलचे नवीन युनिट सुरू आहेत. राईस मिल हा विकासाच्या निर्देशांक म्हणून सुरू आहेत की बंद झाल्या? गेल्या 10 वर्षातली वस्तुस्थिती काय आहे? राईस मिल ज्या सुरू आहेत ह्या कमर्शियल उद्योगातून सुरू आहेत, उद्देशातून सुरू आहेत. याच्या धान उत्पादक शेतकऱ्यांशी कुठलाही संबंध येत नाही. बरोबर आहे, तो आपण दाखवूच इच्छित नाही. सुरुवातीला धनुभाऊंनी सांगितलं आता की अदानी पॉवर प्लांट मध्ये आमच्या कुठलाही अजेंडा नव्हता. मला त्यांना प्रश्न आहे की अदानी पॉवर प्लांट बनवण्याचा उद्देश काय होता हे त्यांनी क्लिअर करावा. जर कुठलाही अजेंडा नव्हता तर बोला सर. आम्ही दिला नव्हता म्हणतात, करायचं दिला नव्हता म्हणतात. मग यांचा अजेंडा काय होता? म्हणजे नुसता कमर्शियल उद्योग होता का? 5 लाख हजार करोड रुपयाची सबसिडी खायची आणि सबसिडी मध्ये आपले उद्योग चालवायचे, स्वतःचा विकास करायचा, एवढाच उद्देश होता का? सबसिडीचा वास्तविक माझी विनंती आहे की इकडे आपण म्हणतो की लोड शेडिंग वाढतंय आणि लोड शेडिंग जर आपल्याला बंद करायची असेल किंवा कमी करायची असेल तर त्याच्याकरता या प्रकारचे उद्योगधंदे जिल्ह्यामध्ये आले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. म्हणून आपण अदानीचा पॉवर प्लांट आणला या पद्धतीचा की जेणेकरून हे जे पॉवर जनरेशन होईल त्या स्टेजला आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातली वीज लोड शेडिंग कमी होईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि ते प्रयत्न आपले होत आहेत. कोणत्या मुद्द्यावर असेल ही निवडणूक? या आतापर्यंत विणकराचा मुद्दा हा कोणी उपस्थित केला नाही आहे. जिल्ह्यामध्ये 7000 विणकराचे कुटुंब आहेत, पण त्या विणकराबद्दलचा आजपर्यंत कोणी विचार केला नाही आहे. त्या विणकराचे कुटुंब आज दारू काढतात, कुणी पानटपरीवर कामं करतात, कुणी शेतावर मजूर म्हणून काम करतात.
कुणाच्या बाया स्वयंपाकासाठी. पण मग तुमच्या विणकरांचा आवाज हा खासदार असतील किंवा आमदार नाना पाटोले असतील यांनी उपस्थित केलाय असं वाटत नाहीये तुम्हाला? नाही, अजूनपर्यंत कोणी उपस्थित केलेला नाही. आपण दोघांकडनं थोडक्यात उत्तर घेऊयात. सर, सुरुवातीला तुमच्यापासून. विणकरांकरता केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून एक प्रयत्न करण्यात आला आणि भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा आणि जिथे जिथे विणकर लोक आहेत त्यांच्याकरता एक क्लस्टरची योजना आली आहे. माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोहाईल, आंधळगाव, मुंड्री या ठिकाणी क्लस्टर ऑलरेडी तयार आहेत आणि सुरू आहेत. एवढंच नव्हे तर बाकीच्या ठिकाणी क्लस्टर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून केला. तुमची बाजू. विणकरांचा प्रश्न खऱ्या अर्थानं गुजरातमध्ये आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी सोडवलेला आहे आणि व्यवस्था परिवर्तन हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे आणि देशामध्ये संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाची लाट आहे. ठीक आहे, तुम्ही व्यवस्था परिवर्तनाचा मुद्दा मांडताय, मात्र या संपूर्ण मतदारसंघामध्ये धान उत्पादक शेतकरी, राईस मिल विकासाचं स्वप्न दाखवलं तरी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं का? साधारण 55% जर बीपीएल कार्डधारक असतील तर त्यांच्या विकासाचं काय? या सगळ्या मुद्द्यांवर आणि बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य अशी ही निवडणूक रंगणार यात शंका नाही. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.